नमस्कार. दिनांक 8 जुलै. कथेचं शीर्षक आहे आंब्याची पाने पाठवाल काय. साताऱ्याचे पांडुरंग केशव पटवर्धन महाराजांचे दर्शन घेऊन बडोद्यास गेले. महाराजांनी त्यांना नर्मदा काठची आंब्याची पाने पाठवण्यास सांगितले. तसेच त्यांच्या तोंडात दात जितके असतील तितकेच त्यांचे आयुष्यही असल्याचे सूचित केले. त्याप्रमाणे पटवर्धन वयाच्या 32व्या वर्षी डभोई येथे वारले. रेवा तटे तपाहा कुर्यात असे शास्त्रवचन आहे. अनेक देवदेवतांनी ऋषीमुनींनी नर्मदेकाठी तप केले असल्याचे उल्लेख स्कंद पुराणाच्या रेवाखंडात सापडतात. बडोद्यानजीक चांडोद येथे अनेक महत्वाची तीर्थस्थाने आहेत. चांडोद जवळ कोटीश्वर येथे नर्मदा दुभंगली असून तेथेच अत्री ऋषींचा आश्रम आहे. महर्षी अत्रींच्या आज्ञेनुसार पुत्रप्राप्तीसाठी अनुसयेने येथे घोर तप केले. त्रिमूर्तींनी दत्त स्वरूपात अवतार घेतला तो याच ठिकाणी. आज हे ठिकाण अनुसया म्हणून प्रसिद्ध असून तेथे अनुसया मंदिरही आहे. दत्त संप्रदायातील अनेक घटनांशी संबंधित असलेली ही पवित्र तपोभूमी आहे. नर्मदा प्रदक्षिणा करणाऱ्यांना नर्मदा माता जशी समूर्त दर्शन देते तसे श्री स्वामी महाराजही भिल्ल निषाद स्वरूपात किंवा वन्य प्राण्यांच्या स्वरूपात येऊन मार्गदर्शन करतात. श्री शंकर महाराजही या प्रदेशात दिसल्याचा काही परिक्रमावासियांचा अनुभव आहे. अशा महत्वाच्या आणि पवित्र भागात पांडुरंग केशव पटवर्धन नोकरी व्यवसायासाठी निघाला होता. त्यामुळे महाराजांना आनंद होणे स्वाभाविक होते. तेथील कुशल मंगळ कळण्यासाठीच त्यांनी आंब्याची पाने पाठवयास सांगितले. धार्मिक कृत्यात तसेच आयुर्वेदिक उपचारात आंब्याचा झाडास महत्व आहे. झाडाची साल, पाने, मोहर, फळे, कोई सर्व काही औषधीच आहे. दारावरच्या तोरणासाठी, पूजेतील वरुणाचा कलश पल्लवित करण्यासाठी तसेच तीर्थ प्रोक्षणासाठी आंब्याची पाने शुभ समजली जातात. सणवार, मंगलकार्ये, वसंत ऋतूचे आणि सत्पुरुषांचे आगमन सूचित करण्यासाठी तोरण म्हणून आंब्याची पानेच लागतात. आंब्याच्या संविधा हवनासाठी लागतात. तशीच त्याची कोवळी पाने आवाज सुधारण्यासाठी चघळतात. थोडक्यात म्हणजे आंब्याची पाने ही समृद्धीचे, धार्मिकतेचे, शुभमंगल समाचाराचे द्योतक असल्याने नर्मदा मैयाने क्षेमकुशल कळण्यासाठीच त्यांची ही पाने मागली हे उघड झाले. पांडुरंग केशव पटवर्धनास त्यामागचा हा गर्भित अर्थ कळला की नाही हे समजण्यास मार्ग नाही, पण त्याने पाने मात्र पाठवली. महाराजांना काय कळावयाचे ते त्यावरून कळले. त्याबरोबर पांडुरंग केशव यास महाराजांनी त्याची आयुर्मर्यादाही सांगितली होती. इतक्या उघडपणे मृत्यू सूचित करण्याची लीला त्यांनी एक दोनदा केली. बाबासाहेब जाधव, चोळाप्पा, चोळाप्पाची मुलगी राजूबाई, दिनकरराव शेणवी कारभारी व स्वामीसुत अशांच्या बाबतीतच त्यांनी मरण सूचित केले होते. पण इतक्या उघडपणे मरण सूचित करण्याचे कारण बहुधा पटवर्धनांनी आपल्या उरलेल्या आयुष्यात परमार्थाकडे वळावे हेच असावे. बाबासाहेब जाधवांना कुंभार तुझ्या नावाची चिठ्ठी आली आहे हे सांगतानाचा बाबासाहेबांनी मरण परतवण्याची याचना केली. मरण टळताच उरलेले आयुष्य त्यांनी केवळ स्वामी सेवेत घालवले व मिळालेल्या संधीचे सोने केले. इतरांची आयुर्मर्यादाच पूर्ण होत असल्याची त्यांनी जाणीव करून दिली इतकेच. पटवर्धनांनी उरलेल्या आयुष्यात काय केले हे मात्र समजावयास मार्ग नाही. डभोई येथे वयाच्या 32व्या वर्षी वारले एवढाच उल्लेख लीलेत आहे. प्रपंचातून परमार्थाकडे जीवाला वळवण्यासाठी देवाला अशा प्रकारचा गतिरोधक तंत्राचा वापर करावा लागतो. मायेची गती सुसाट आहे, झपाटा प्रचंड आहे. मायेवर आरूढ झालेला जीव ब्रेक तुटलेल्या गाडीतून उताराच्या रस्त्याने जावा तसा जात असतो. प्रपंच आणि परमार्थाच्या मध्ये एक चिमटा वळण असते. तेथे जीवाला रोखावेच लागते. ते अवघड काम सद्गुरू असे करतात. आयुष्याचा पथ हा दुर्लभ अवघड डोंगर वाट, गुरुविण कोण दाखविल वाट, हे सांगणारी ही लीला आहे. धन्यवाद.